मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 5 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की रुक्मिणी काकू सिंधूला सांगते की प्रत्येक मुलीचं नाव तिच्या आईवडिलांनी प्रेमानेच ठेवलेलं असतं. या घरातील प्रत्येक सुनेचं नावही त्यांच्या आईवडिलांनी प्रेमानेच ठेवलं होतं. पण इथे आल्यावर पद्धतीनुसार प्रत्येकीचं नाव बदललं. मी खूप खाष्ट आहे, पण माझंही नाव बदललं आणि मी काहीही बोलले नाही. तेव्हा पद्धतीनुसार तुझंही नाव बदललं जाईल. त्यावर सिंधू विचारते, पण मग मधूचं काय? त्यांचं नाव कुठे बदललं? त्यावर माई सांगते, अगं तिचंही नाव बदलायचं होतं, पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी राया बॉर्डरवर निघून गेला आणि त्यांचा हा विधी व्हायचा राहिला. तर रुक्मिणी काकू म्हणते, आणि तसंही आम्ही तिला राणीच म्हणतो. त्यामुळे राणी लगेच म्हणते की सिंधू, तू सतत मला मध्ये का घेतेस? तर रुक्मिणी काकूही म्हणते, खरंच की तू स्वतःची तुलना राणीसोबत का करतेस? त्यावर सिंधू म्हणते की मी माझी तुलना कोणासोबतही करत नाही. मी फक्त मला जे वाटत आहे ते स्पष्टपणे सांगत आहे. मी हात जोडते तुमच्यासमोर. तुमच्या सर्वांबद्दल खूप आदर आहे माझ्या मनात, पण काहीही झालं तरी मी माझं नाव बदलू शकणार नाही. पण त्यावर काकू म्हणते की तुझ्या निर्णयाला कोण विचारतंय? कारण हा निर्णय तुझा नाही तर राघवचा असेल. आणि ती राघवला तांदळामध्ये सिंधूचं नवीन नाव लिहायला सांगते. आणि त्यामुळे राघव नवीन नाव लिहिण्यासाठी बोटामधील अंगठी काढतो. ते पाहून सिंधू रागातच मनाशी म्हणते की आज जर यांनी खरंच माझं नाव बदललं तर मी या घरातून कायमची निघून जाईल. त्यानंतर राघव तांदळामध्ये नाव लिहितो. सर्वजण उत्सुकतेने पाहत असतात. सिंधू मात्र त्याकडे पाहतही नाही. शेवटी राजश्रीच तिला म्हणते की बघ, राघवने तुझं किती छान नाव ठेवलंय ते. मात्र सिंधू नकार देते. त्यामुळे राजश्री तिला आग्रह करते की एकदा तरी बघ म्हणून. आणि सिंधू ते नाव बघते तर राघवने सिंधू हेच नाव तांदळामध्ये लिहिलेलं असतं आणि त्यामुळे सिंधू खूप खुश होते. मात्र त्यामुळे रुक्मिणी काकू, ऋतुजा आणि राणी मात्र नाराज होतात. त्यानंतर सिंधू राघवचे आभार मानते. तर तो म्हणतो, नाव ही माणसाची ओळख असते. जे नाव आपल्याबरोबर जन्मापासून असतं त्याबरोबर एक अनामिक नातं तयार झालेलं असतं आणि ते नाव बदलण्याचा अधिकार फक्त त्या माणसाला स्वतःला असतो, दुसऱ्या कोणालाच नाही. आणि तो रुक्मिणी काकूलाही म्हणतो की विधी आता पूर्ण झाला आहे, त्यामुळे आता कुठलाही अपशकुन होण्याची भीती नाही. मात्र त्यावर रुक्मिणी काकू म्हणते की अपशकुन नाही, पण मांजर झालं आहे. आमच्या IPS ऑफिसरचं बायकोच्या ताटाखालचं मांजर झालं आहे. त्यावर राघव म्हणतो, तुला तसं म्हणायचं असेल तर तू म्हणू शकते, पण सिंधूच्या डिसिजनला मी सपोर्ट करणार आणि तिला जर तिचं नाव बदलायचं नसेल तर तिला कोणीही फोर्स करू शकत नाही. त्यामुळे काकू आणि रत्नाकर चिडून तेथून निघून जातात. तर रेश्मा राणीला म्हणते, आता राघव भाऊजी पूर्णपणे सिंधूच्या मुठीत आहे. त्यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन सिंधूची बाजू घेतली आणि त्यामुळे राणी अजूनच नाराज होते. त्यानंतर सिंधू राखीला औषध देण्यासाठी तिच्या खोलीमध्ये जाते. मात्र राखी औषध घेण्यासाठी नकार देते. सिंधू तिला समजावत असते तर राखी तिला म्हणते की मी औषध घेईल, पण एका अटीवर, तू माझ्यासोबत खेळायचं. त्यावर सिंधू म्हणते, खेळेल की, पण त्याआधी तुम्ही औषध घ्यायचं आणि मी माझं एक छोटंसं कामही करून येते, मग आपण दोघी खेळू. मात्र त्यामुळे राखी नाराज होते. ती म्हणते की तू पण त्या मधूसारखी वाईट आहेस, कोणीच माझ्यासोबत खेळत नाही. त्यामुळे सिंधू लगेच तिच्यासोबत खेळण्यासाठी तयार होते. त्यामुळे राखी खूपच खुश होते आणि लगेच औषधही घेते. आणि त्यानंतर त्या दोघीही टिपरी पाणी खेळतात. राखी खूपच आनंदी असते. ती सिंधूला म्हणते की फ्रेंड, तू ना खूप छान आहेस. तर सिंधूही तिला म्हणते, तुम्ही पण खूप छान आहात राखीताई. त्यावर राखी म्हणते, पण बाकी कोणालाच मी चांगली वाटत नाही ना. फक्त राजश्री काकू, राघव आणि रजनी आत्या हेच माझ्यासोबत चांगले वागतात. बाकी कोणीच माझ्यासोबत प्रेमाने वागत नाही. आणि सगळ्यात जास्त वाईट तर माझी आई वागते. मला रूममध्ये ते बंद करून ठेवतात, सारखे रागवतात. आणि हे ऐकून सिंधूला धक्काच बसतो. ती राखीला काही प्रश्न विचारते. त्यावर राखी सांगते की मी आधी कॉलेजला जायचे, अभ्यास करायचे, पण त्यानंतर मी लहान झाले. त्यावर सिंधू म्हणते, असं कसं राखीताई, कॉलेज संपलं का तुमचं मग? त्यावर राखी म्हणते, ते नाही माहीत मला, पण माझं पण तुझ्यासारखंच झालं होतं. त्यावर सिंधू काय झालं होतं ते विचारते. तर राखी सांगते, मेहंदी, हळद, लग्न. त्यावर सिंधू म्हणते, नीट सांगता का मला नक्की काय झालं होतं ते? त्यावर राखी घाबरून म्हणते, नाही, काही नाही झालं. पण सिंधू तिला शांत करते आणि म्हणते की आपण फ्रेंड्स आहोत ना, मग मला नाही का सांगणार तुम्ही काय झालं होतं ते?
त्यावर राखी सांगण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला काही आठवत नसतं. ती खूप पॅनिक होते. त्यामुळे सिंधू तिला शांत करते आणि शांतपणे आठवायचा प्रयत्न करा म्हणून सांगते. मात्र राखीला काहीच नीटसं आठवत नसतं. ती फक्त हॉस्पिटल, औषध असे काहीसे एक एक शब्द बोलत असते. पण त्यावेळी रत्नाकर तिथे येतो आणि सिंधूला विचारतो की तू इथे काय करत आहे आणि तिला काय विचारत होती. त्यावर सिंधू म्हणते की मी फक्त त्यांची चौकशी करत होते. मात्र त्यावर रत्नाकर चिडून म्हणतो की बाद झाली चौकशी, तू तुझ्या खोलीत जा आणि तिलाही तिच्याच खोलीमध्ये राहू दे. तुझा या सगळ्याशी काही संबंध नाही. तू जाऊन तुझं काम कर, उगाच तिला त्रास देऊ नको. त्यावर सिंधू म्हणते मी त्रास नव्हते देत त्यांना, फक्त बोलत होते त्यांच्यासोबत आणि जर त्यांना काही गोष्टी माझ्यासोबत बोलून बरं वाटत असेल तर काय प्रॉब्लेम आहे. पण रत्नाकर म्हणतो की प्रॉब्लेम आहे. तिला तुझ्या सहानुभूतीची काही गरज नाही. तिची काळजी घ्यायला तिचं संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत आहे. त्यावर सिंधू म्हणते पण आता मी पण याच कुटुंबाचा एक भाग आहे ना. मात्र त्यामुळे रत्नाकर चिडून म्हणतो तू कधी कोणाचं ऐकतच नाही का गं? तुला प्रत्येक गोष्टीमध्ये हट्टीपणा करायचाच असतो का? मात्र त्यावर राखीच रत्नाकरला थांबा म्हणून सांगते. पुढे ती म्हणते की तुम्ही कोणीही सिंधूला काही बोलायचं नाही. ती माझी फ्रेंड आहे. तुम्ही कोणीही माझ्यासोबत चांगलं वागत नाही. वाईट आहात तुम्ही सर्वजण. त्यावर सिंधू तिला शांत करत म्हणते की राखीताई असं नाही बोलायचं. मला कोणीही काही बोलत नाही आहे. आणि ती रत्नाकरला म्हणते की बाबा राखीताईंना माझ्यासोबत 4 गोष्टी शेअर करून जर बरं वाटत असेल तर काय हरकत आहे ना. मात्र त्यावर रत्नाकर म्हणतो की मी तुला पुन्हा सांगत आहे. पण त्यावेळी राघव तिथे येतो आणि रत्नाकरला म्हणतो की बाबा बास करा आता. पण रत्नाकर त्याला म्हणतो की राघव तुझ्या बायकोचा लगाम खेच जरा. पण त्यावर सिंधू चिडून म्हणते मी काय घोडी आहे का लगाम खेचायला. मात्र राघव तिला शांत राहायला सांगतो. त्यानंतर तो राखीला जेवण करायला पाठवतो तर सिंधूलाही हाताला धरून तेथून घेऊन जातो. तर रत्नाकर मनाशी म्हणतो ही गोष्ट वहिनींच्या कानावर घालायलाच हवी. तर दुसरीकडे सिंधू राघवला म्हणते की असं हाताला धरून खेचत का आणलं तुम्ही मला? मी काहीतरी विचारत होते ना, मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि मी फक्त राखीताईंसोबत खेळत होते. जर त्यांना माझ्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्या वाटल्या तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? आणि तुमचं माझ्यावर असं सारखं सारखं चिडणं हा काय आपल्या डीलचा भाग नाही. आणि त्यामुळे राघवही म्हणतो की तुझंही माझ्या घरातील माणसांच्या आयुष्यात असं सारखं सारखं नाक खुपसणं आपल्या डीलचा भाग नाही. आणि त्यामुळे सिंधू गप्प बसते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव आणि सिंधूचे एका गोष्टीवरून वाद सुरू असतात. राघव मोठ्या आवाजात सिंधूसोबत बोलत असतो तर सिंधू त्याला म्हणते थोडा हळू आवाजात बोला, नाहीतर तुमची बेस्ट फ्रेंड लगेच इथे येईल आणि विचारेल की काय झालं राघव, काही प्रॉब्लेम तर नाही ना. आणि त्यावेळी राणी लगेच तिथे येत राघवला विचारते काय झालं राघव, काही प्रॉब्लेम तर नाही ना. आणि त्यामुळे राघव आणि सिंधू एकमेकांकडेच पाहत राहतात. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.